शिरोळ तालुक्यात दूषित पाण्याचा वाढता प्रश्न. इचलकरंजीतील प्रक्रिया उद्योगांवर कारवाईची मागणी. अन्यथा उग्र आंदोलन. विश्वास बाली घाटे. शिरोळ तालुक्यात उन्हाळा सुरू होताच पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र झाला असून दूषित पाण्यामुळे शेती व नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात असले तरी हेच पाणी रासायनिक व औद्योगिक घटकांनी दूषित झाल्याने जमीन नापीक बनत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांमध्ये त्वचारोग, कावीळ, गॅस्ट्रो आदी आजारांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. इचलकरंजी येथील प्रोसेसिंग व सायझिंग उद्योगातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचे स्रोत धोक्यात आले आहेत. सन 2012 मध्ये इचलकरंजीत दूषित पाण्यामुळे 38 जणांचा मृत्यू झाल्याची आठवण करून देत आंदोलन सम्राट विश्वास बाली घाटे यांनी संबंधित उद्योगांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित दखल घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. महान कार्य न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ.